काढलेस का आंबे? ये. नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आम्ही गावी गेलो होतो, कोकणात गेलो होतो आणि आम्ही खूप मजा मस्ती केली आणि नवीन नवीन रेसिपीज देखील बनवल्या. आणि या सगळ्या रेसिपीज आणि या सगळ्या ग्लिम्स मी तुमच्याबरोबर ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. आम्ही तिकडे खूप मजा मस्ती केली. रायवळी आंब्याची आंबापोळी, ज्याला आम्ही आंब्याचा साठ म्हणतो, ती रेसिपी केली. त्याच्यानंतर खरपूस काजू भाजले आणि त्याचा आनंद सुद्धा आम्ही घेतला. त्याच्यानंतर फ्रेश ऑर्गॅनिक कोकमं काढली आणि कोकमाचा कोकम सरबत सुद्धा केलं. आणि हो, चुलीवर कोंबडी वडे ही रेसिपी सुद्धा आम्ही शूट केली. ही सगळी मजा मस्ती आणि ह्या रेसिपीज तुमच्या बरोबर आम्ही शेअर करणार आहोत. भाग 1 आणि भाग 2 अशा 2 एपिसोड्स आपले येतील आणि हे एपिसोड्स तुम्ही पाहायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ सुद्धा हाईप करायला विसरू नका. तर चला मग, आम्ही काय मजा मस्ती केली लगेचच तुम्हाला दाखवतो. आंब्याचा साठ बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती चालू आहे. तुम्ही ते बघू शकता. पहिले आंबा असा साईडनी व्यवस्थित पिळला जातो न फोडता आणि दुसऱ्या स्टेजमध्ये मग तो आंबा फोडायचा आणि फोडल्यानंतर मग त्याचा जो गर आहे तो काढून घ्यायचा. आता पिळलेला आंबा फोडला जातो आणि स्वच्छ हाताने हा गर याच्यामध्ये काढला जातो आणि याच्या पुढची जी प्रक्रिया आहे ती आपण बघूया. आणि उरलेला जो आंबा आहे तो इथे साईडला केला जातो आणि हाच आंबा आपण गाई म्हशी जी ढोरं असतात त्यांना आपण खायला देतो. म्हणजे आपण काहीच वेस्ट करत नाही याच्यातलं. आता हा जो आंब्याचा साठ आपण काढला होता तो आपण गॅसवर शिजत ठेवलेला आहे. शिजल्याने सगळे पार्टिकल्स त्यातले युनिफॉर्म होतात, छान शिजतात, एकसंध होतात आणि मग पोळी पण खूप युनिफॉर्म होते. आता आपण त्याच्यामध्ये साखर घालणार आहोत. सो वाटीच्या मेजरमेंटने आपण साखर घालतोय. सो आधी आपण टेस्ट करायचा पल्प की किती आंबट आहे, त्या हिशोबाने आपण साखर घालणार आहोत. जर खूपच आंबट असेल आंबा, कारण हा रायवळी आंबा आहे, तर जास्त साखर घालायची. हे जे आंबे आहेत ते थोडेफार गोड आहेत, त्याच्यामुळे आम्ही जास्त साखर घालणार नाही आहोत. आणि ही साखर व्यवस्थित आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि हा पल्प जो आहे तो छान शिजवून घ्यायचा आहे. तर आता इथे तुम्ही साठ रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. सगळं युनिफॉर्म झालेली आहे हा पल्प किंवा ही प्युरी आंब्याची. आणि हे ताटं आहेत ज्याला थोडं तेल किंवा तूप लावून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित ते आपल्याला ताटांना लावून घ्यायचं आहे. आणि आता ही जी प्युरी आहे ती आपण याच्यामध्ये ओतणार आहोत. थोडी थोडी ओतायची आहे, खूप थिक लेअर करायचा नाही आपल्याला. आणि मग ते स्प्रेड करून घ्यायचं आहे व्यवस्थित. सगळीकडे युनिफॉर्मली स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता उन्हात आपण हे छान सुकवून घेणार आहोत. एक 4-5 दिवसाचं कडक ऊन त्याला द्यायचं, म्हणजे हे व्यवस्थित तयार होतील आणि ह्याची आंबापोळी रेडी होईल. तुम्ही इथे बघू शकता कशा आंब्याचा जो साठ असतो तो ताटांमध्ये वाळवलेला आहे. सो हे एक 3-4 दिवस आधी करून ठेवलेले होते आईनी. तर तुम्ही बघू शकता एकदम जेलीसारखं होतं ते. आणि नंतर सुकल्यानंतर त्याची कडा अशी निघत येते आणि मग अलगद ह्या पोळ्या निघतात. आणि मग आपण ह्या फ्रीजमध्ये मस्त ठेवून पावसाळ्यामध्ये ह्याचा आस्वाद घेऊ शकतो. सो अशा प्रकारे हे आंबापोळी इथे रेडी होते.
ही आंबापोळी आता रेडी झालेली आहे. साईडनी त्याच्या कडा लूज करून तुम्ही बघू शकता आंबापोळी अलगद निघालेली आहे. आता ती फोल्ड करायची आणि डब्यामध्ये व्यवस्थित तुम्ही ती ठेवू शकता. ही दुसरी पण इथे तयार झालेली आहे. कडा लूज केल्या की ती अलगद निघते आणि सुंदर अशी आंबापोळी रेडी आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता काही आर्टिफिशियल कलर्स नाही आहेत, प्रिझर्वेटिव्स नाही आहेत, फक्त प्युअर रस आहे आंब्याचा आणि साखर आहे. तिकडे आपण तिसरी आंबापोळी लूज करतोय. अशा प्रकारे साईडनी लूज करायची आणि नंतर ती अलगद सुटते. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता की आंबापोळी रेडी झालेली आहे. ही ऑलरेडी बनवलेली आंबापोळी आहे. खूप दिवसांपूर्वी छान वाळवून तिला आम्ही फ्रीजमध्ये ठेवली होती आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर पातळ पोळी रेडी झालेली आहे. आणि ही तुम्हाला फ्रीजमध्येच ठेवायला लागते आणि जेव्हा खायची असेल तर साधारण 10-15 मिनटं बाहेर काढायची आणि मग ती तुम्ही खाऊ शकता. सो अशा प्रकारे ही पोळी, आंबापोळी, जी आंब्याचा साठा आपण बनवला होता, रायवळी किंवा जे चुपायचे आंबे असतात त्याचा जो साठा बनवलेला होता त्याच्यापासनं आपण ही पोळी बनवलेली आहे. सो आंब्याचा साठ, मग ते सुकवायचं आणि मग ही पोळी तयार होते. अशा बऱ्याच पोळ्या केलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर बघितलं मित्रांनो, गावामध्ये आम्ही काय मजा मस्ती केली आणि काय रेसिपी शूट केलेल्या त्या तुम्ही बघितल्या असेलच. आंबापोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, भाग 2 सुद्धा येणार आहे, तर तो एपिसोड सुद्धा बघायला विसरू नका. त्याच्यामुळे बेल आयकन दाबा, म्हणजे तो एपिसोड जेव्हा अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघाल. तर चला, आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया अशा एका इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.